5 षटकांचा हा सामना असेल आणि यानंतर लगेचच सेकंड राऊंडचा सामना. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघासोबत मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शन जयेश बाळू डायरे यांचा हा संघ कालच्या दिवसामध्ये पहिला राऊंड या ठिकाणी जिंकलेला आहे. 75 धावा त्यांनी चक्क कुठून काढल्या होत्या. पहिल्या षटकात 5 धावा आल्या होत्या, परंतु तरी देखील शेवटच्या 4 षटकात 70 धावा केल्या त्यांनी आणि हायेस्ट ठरला होता. परंतु नंतर रात्रीच खेळ झाले आणि त्या ठिकाणी वंजारपाडा संघाने तब्बल 77 धावा केल्या आणि या स्पर्धेतील हायेस्ट टोटल या ठिकाणी पाहायला मिळाली 77 धावांची. या मैदानावरती बरेचसे रेकॉर्ड्स या ठिकाणी पाहायला मिळाला. बरेचशी चाहते वर्ग या ठिकाणी या स्पर्धेला लाभला. त्या सर्वांचं पुन्हा एकदा या 3 दिवसांमध्ये आभार व्यक्त करतो. आजच्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि विनंती करतो की सामन्याला आपण लगेचच सुरुवात करायची. ओव्हर टू अजय सर. धन्यवाद पतारे सर. चला लगेच मॅचला इथून आपण सुरुवात करणार आहोत. जय भैरवनाथ वरई संघाची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून सज्ज होतीये. दुसऱ्या बाजूला सानिया 11 बारणे संघाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात मैदानाच्या आतमध्ये रोहन आणि क्षितिज या 2 फलंदाजांची एंट्री इथे होत असताना महत्त्वाचे नियम दोनही संघांसाठी की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. फलंदाज आउट झाल्यानंतर बघा मैदानाच्या आतमध्ये एक मार्किंग केलेली आहे. आउट झालेला फलंदाज त्या लाईन पर्यंत येईपर्यंत दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला पाहिजे, याची नोंद घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैदानावरती आवश्यकता असेल तेव्हा तुम्हाला पाणी दिलं जाईल आणि 25 मिनिटांमध्ये सत्र इथून आपण कंप्लीट केलं पाहिजे. कुठलाही विलंब कोणत्याही संघाकडून केला जाणार नाही याची आपण दक्षता घ्या, कारण आज स्पर्धेची शेवटची रजनी आहे. रात्र खरं तर 14 सामने आपल्याला इथून कव्हर करायचे आहेत आणि या 14 सामन्यांसाठी किमान जो अवधी आहे 5 ओव्हरच्या मॅचसाठी किमान 55 मिनिटाचा अवधी म्हणजे तासाभराचा अवधी आपल्याला लागतो. त्यामुळे 55 मिनिटं 25-25 50 आणि मध्ये 5 मिनिटाचा खरं तर येण्या जाण्यामध्ये लागणारा कालावधी. त्या व्यतिरिक्त कुठलाही वेळ आपण खर्च करू नका, ही दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे. सानिया 11 बारणे संघ खरं तर आज मैदानाच्या आतमध्ये नाईट टुर्नामेंटमध्ये जय भैरवनाथ वरई टीमच्या विरोधात खेळणार आणि सलामीच्या जोडीला इथून रवाना केलं. क्षितिज आणि त्याच्या साथीला रोहन या 2 फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये आता सुरुवातीला पॉवर प्लेच्या षटकाला इथून सुरुवात होईल आणि सानिया 11 बारणे खरं तर जय भैरवनाथ वरई संघ देखील यावर्षी बऱ्याचशा स्पर्धा खेळलाय. काही स्पर्धामध्ये त्यांचा दमदार परफॉर्मन्स झालाय, काही स्पर्धामध्ये पराभवाचा सुद्धा सामना त्यांना करावा लागला आणि सानिया 11 बारणे संघ देखील या वर्षीच्या सीझनमध्ये पहिल्या ट्रॉफीच्या शोधात आहे आणि ती पहिली ट्रॉफी दोस्ती चषकामध्ये कमावण्याची संधी या ठिकाणी दोन्ही टीमला आहे. मॅच इथून सुरू होतीये. दोन्ही अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. राज भोईर सर आणि त्यांच्या साथीला संदीप गायकवाड सर आणि गेम इज ऑन. सामना मोठा होईल कारण एका बाजूला जय भैरवनाथ वरई आज सर्व खेळाडू टीममध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधात सानिया 11 बारणे. रात्री खेळण्याची जी मजा असते ती काही वेगळी असते. फ्लड लाईट्स ऑन आहेत, अंपायर्स रेडी आहेत. केटीसी लाईव्ह इव्हेंटवरती लाईव्ह लिंक देखील सुरू झालेली आहे. आपण केटीसी लाईव्ह इव्हेंटवरती दोस्ती चषक 2025 या ठिकाणी आपण बघू शकाल आणि सामना 5 षटकांचा आहे. पॉवर प्ले पहिला, पॉवर प्ले दुसरा, हे 2 षटके मात्र तुम्हाला कंपल्सरी पॉवर प्लेचे असतील. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि क्षितिज आणि रोहनने इथून सलामी घेत असताना जय भैरवनाथ वरई संघाला एक चांगली स्टार्टिंग करून देण्यासाठी दोनही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि सानिया 11 बारणे खरं तर चेतन आणि त्यांचे सर्व सहकारी अभि असेल आणि त्यांचे सर्व सहकारी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. गोलंदाज तयार. पहिला बॉलर सानिया 11 बारणे टीम कडून बॉलिंग मार्क वरती आहे शुभम ढोळे. शुभम ढोळे चांगला गोलंदाज आहे. पॉवर प्ले मध्ये कर्णधाराने त्याला इन्व्हाइट केला आणि पहिला बॉल रोहनच्या अगेन्स्ट. पहिलाच बॉल मॅचची सुरुवात. हवेत चेंडू पकडल्या कॅच चेतनने. पहिला झटका जय भैरवनाथ वरई टीमला. फलंदाज रोहन इथून बाद.
आणि 0 धावसंख्येवरती पहिली विकेट. मॅचची सुरुवात होत असताना पहिला झटका आलाय. त्यानंतर वन डाऊनच्या भूमिकेत जय भैरवनाथ वरई संघाचा फलंदाज नागेश उतरलेत. खरं तर आज शुभम ढोळेच्या गोलंदाजीवरती संपूर्ण बारणेकरांचं लक्ष असणार. पॉवर प्ले मध्ये शुभम ढोळे आलेत. दुसरा चेंडू विकेट किपर कडे. 2 बॉल आणि आतापर्यंत कुठलीही धाव फलकावरती नाहीये आणि पहिला गडी इथून बाद झाला तो वरई संघाचा रोहन. शुभम ढोळे पूर्णपणे मॅच मध्ये पॉवर प्ले मध्ये खरं तर फलंदाजांना धावा द्यायच्या नाहीत, जेणेकरून फलंदाजांनी जे प्लॅन बनवलाय की पॉवर प्ले मध्ये किमान 15 ते 20 धावा, तो गेम प्लॅन थोडा बिघडवण्याचा प्रयत्न सध्या सानिया 11 बारणे टीम कडून. शुभम ढोळे बॉलिंग मार्क वरती तिसरा बॉल असणार. वाह, सुंदर गोलंदाजी. 3 लगातार डॉट बॉल शुभम ढोळेचे. सानिया 11 बारणे टीमची सुरुवात चांगली झाली आणि खरं तर एक विकेट आउट झाले. प्रेशर तेवढं नाहीये. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 9 खेळाडू पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये आणि अशा सिच्युएशन मध्ये फलंदाजाला इथून हिट खेळावे लागणार आहेत. समोर मात्र 2 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर आहेत आणि 2 खेळाडूंच्या व्यतिरिक्त बाकी मैदान मात्र खुलं आहे आणि या खुल्या मैदानात फ्री स्टाईल बॅटिंग फलंदाजांना करावी लागणार आहे, कारण स्कोर इथून 3 चेंडू समाप्त झालेत. अजूनही धावफलक ओपन झालेलं नाहीये जय भैरवनाथ वरई संघाचं. चौथा बॉल, हवेत चेंडू, कॅच ड्रॉप. समोर होता चेंडू, भरपूर टाइम होता, तरी देखील कॅच इथून ड्रॉप आणि पहिला धावायचा श्री गणेश जय भैरवनाथ वरई संघाचा. 4 चेंडू पर्यंत जो खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता क्षितिज लेफ्ट हँड बॅटर आहे. खरं तर जय भैरवनाथ वरई संघामध्ये रोहन असेल, त्यानंतर नवीन गेलेला फलंदाज नागेश असेल, संदेश ठाकरे असेल, क्षितिज, खरं तर हे महत्वाचे फलंदाज आहेत. संदेश खरं तर थोडा मागे राहिलाय, पण इथून मात्र क्षितिजकडे एक चांगला फ्लाइंग स्टार्ट देण्याची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला अनुसरून सध्या खेळ करावा लागेल तो मात्र क्षितिज या बॅटरला. शुभम ढोळे आतापर्यंत तरी 4 बॉल मध्ये चांगल्या गोलंदाजीचा दर्जा त्याने दाखवला. 1 धाव 1 विकेट. बॉल संपले ते पहिल्या पॉवर प्लेचे 4. पाचवा चेंडू क्षितिजच्या बॅट मधून ऑन साइडला चेतन चेंडूचा पाठलाग करतोय. बॉल सीमा पार खेचलाय तो क्षितिजने. पहिला चौकार, शेवटच्या रजनीचा पहिला चौकार आला जय भैरवनाथ वरई टीमच्या बॅटर क्षितिजच्या बॅट मधून. 5 चेंडू संपले. धावसंख्या धाव फलकावरती ती मात्र 5. शुभम ढोळे खरं तर हा चेंडू चांगला टाकला होता. पॉवर प्लेची ओव्हर आहे, त्या कारणास्तव मात्र थोडा बेनिफिट मिळाला तो क्षितिजला आणि चेतन पाठला करत होता, पण आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी. चेंडू सीमा पार पोहोचला आणि स्कोर आहे तो 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 1 गड्याच्या मोबदल्यात 5. लास्ट बॉल पहिल्या षटकाचा. शुभम ढोळे विरोधात खेळतोय बॅटर क्षितिज. शेवटचा बॉल, बॅटची कडा मागे लॉंग स्टॉपला. बॅक टू बॅक आलाय दुसरा चौकार. षटक पहिलं कंप्लीट होईल. धावा झाल्या जय भैरवनाथ वरई संघाच्या. क्षितिजच्या बॅट मधून आलेला बॅक टू बॅक 2 चौकार 1 सिंगल. स्कोर आहे तो 1 गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. मसला झाली नाही तर कदाचित कोऑर्डिनेशन देखील त्यांचं बिघडलं जातं. पहिल्या ओव्हरमध्ये शुभम ढोळेने अवघ्या रन्स खर्च केला, ते मात्र 9. ओव्हर नंबर 2 ला इथून सुरुवात करेल निशांत. सानिया 11 बारणे टीमचा निशांत आलाय ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल, फटका भारी आहे नागेशचा. लॉंग ऑनला बीट करत चेंडू चाललाय सीमा पार. खेचलाय तो चौकार. लवदास बदर साहेबांचं स्वागत करणारा हा नागेशचा चौकार.
तडाखेबंद बॅटिंग इथं सुरू केली आहे ती जय भैरवनाथ वरई संघाच्या नागेशने. क्षितिजने 2 खेचले, नागेशने 1 खेचला. निशांत सेकंड बॉल धावेचा टेंबीतून घेतला जातोय. बॉल हातात येईल तोपर्यंत रन इथून कंप्लीट. 22च्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यात ऍड होईल. टीम जय भैरवनाथ वरई 2 चेंडू समाप्त झाले. निशांत स्कोर येतो 14 या अंकावरती. क्षितिज आता चांगल्या फॉर्म मध्ये आलाय. 2 चौकार त्याने लगावलेत. नागेशने देखील 1 चौकार लगावलात आणि आता हा स्कोर इथून अशा पद्धतीने जर बॅटिंग करत राहिले, समजदारीने जर चांगली पार्टनरशिप इथे क्रिएट केली तर मोठा स्कोर जय भैरवनाथ वरई संघ उभा करू शकेल. सानिया 11 बारणे संघ फिल्डिंग आता खरं तर इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. एक धावेसाठी विपक्षी टीमच्या फलंदाजांना थोडा संघर्ष करायला भाग पाडावा लागेल, कारण एक धाव नाईट टुर्नामेंटमध्ये फार महत्त्वाची असते आणि त्या धावा वाचवाव्या लागतील. फटका या ठिकाणी बाउंड्रीच्या पार चेंडू खेचलाय तो क्षितिजने. 3रा चौकार क्षितिजच्या बॅट मधून. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. चौकारांची हॅट्रिक इथून करतोय बॅटर क्षितिज. असं वाटलं की थोडी धीम्या गतीने सुरुवात झाली, पण त्यानंतर क्षितिजने जो स्टार्ट दिला, नागेशने त्याला एक चांगला टच दिला आणि पुन्हा क्षितिजचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. आणि निशांत सानिया 11 बारणे संघाला 1 विकेट कमावून दिली, ती मात्र शुभमने. आता हा चेंडू व्हाईट बॉलची फेक झाली. एक्स्ट्रा धावा देखील आता खर्च होताना दिसत आहेत टीम सानिया 11 बारणे कडून. एका धाव्याने स्कोर पोहोचलाय तो मात्र धाव फलकावरती. 19 धावा. चांगला फटका आहे. फिल्डिंग हातातून चेंडू निसटलाय. फेक करताना चेंडू मात्र निसटला. आणखीन एक सिंगल रन जय भैरवनाथ वरई टीमच्या खात्यामध्ये. खरं तर कालची रजनी तमाम क्रीडा रसिकांना दोस्ती चषकामधल्या मॅचचा आनंद मिळालाच, पण भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करत तब्बल 12 वर्षांनी चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा जिंकली. फटाक्यांची आतिषबाजी या क्रीडांगणावर आम्ही सुद्धा केली, कारण आनंद द्विगुणित झाला. भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळला, 2023चा वर्ल्ड कप गमावल्यानंतरचं कमबॅक भारी राहिलं ते भारतीय संघाचं. फटका हवेत खेळलाय. चेंडू सीमा पार फलंदाजाच्या बॅट मधून आलाय. यावेळेस चौकार. आउट झाले तो रोहन पहिल्या चेंडूवरती आउट झाला. फुल टॉस. गॅप आहे. खेळाडू तिथपर्यंत पोहोचलाय देखील आणि दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात विकेट येईल का? हातात चेंडू आला नाही. 2 धावा इथून पूर्ण झाला. निशांतचं षटक इथून कंप्लीट झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर झाला तो धावा फलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यात 26 धावा. 13 धावांची सरासरी राखली ती जय भैरवनाथ वरई संघाने. पहिल्या 4 बॉलमध्ये 1 धाव होती. असं वाटलं की जणू काही सानिया 11 बारणे संघाने सुरुवातीलाच जखडून ठेवलंय की काय, पण त्यानंतर मात्र मागच्या 8 चेंडूमध्ये धावसंख्या आल्या तर मात्र टोटल 25 आणि स्कोर येतो 13च्या सरासरीने 26 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. बरोबर 10 मिनिटं गोलंदाजीसाठी कोणता लावायचा याचा विचार कर्णधाराने षटक संपण्याच्या आत करावं, म्हणजे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पूर्ण तयारीनिशी उतरलात हे देखील विपक्षी टीमला समजत असतं. जास्त वेळ तुम्ही घेतला तर विपक्षी टीमला देखील तेवढाच टाइम मिळतो, फलंदाजांना देखील थोडा विसावा मिळतो आणि त्या विसाव्यामध्ये फलंदाज मात्र आपली स्ट्रॉंग बाजू चांगली एनर्जी जनरेट करून विपक्षी टीम आपल्यावरती हल्लाबोल करू शकते. सानिया 11 बारनेने 2 ओव्हरमध्ये खर्च केला धावा 26. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर खरं तर आता एक स्पिन बॉलरचा वापर इथून करण्यात आला आणि राहुल
राहुल गोलंदाजी मार्कवरती आलाय. आयोजकांच्या वतीने सर्व संघांना आजच्या रजनीत जे खेळणार आहेत त्या सर्वांना महत्त्वाची सूचना आहे. जर तुम्हाला विपक्षी टीम बाबत कुठला आक्षेप असेल तर मॅचच्या सुरुवातीलाच आपण आयोजकांना इन्फॉर्म करा. अदरवाईज एक इनिंग झाल्यानंतर किंवा मध्यंतरी जर आपण आक्षेप नोंदवला तर तो आक्षेप इथे स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्या. 2 ओव्हर 26 धावा. गोलंदाजीसाठी स्पिन गोलंदाजाचा वापर. राहुल आलेत. पहिला बॉल वाईट बॉलने सुरुवात. खरं तर हा धीम्या गतीचा गोलंदाज आहे ज्याला खेळण्यासाठी खरं तर फलंदाजांचा देखील कस लागतो आणि डेच्या स्पर्धेमध्ये कमालीचा स्पेल याचा राहतो, कारण स्पिनर गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी आहेत आणि त्यांना फेस करताना फलंदाजांना थोडा त्रास देखील सहन करावा लागतो. राहुल आले. 27 धावा बोर्डवरती आहेत. पहिला बॉल क्लीन बोल्ड. दांडी गुल. क्षितिजीतून आउट. बिग विकेट गॉन. जय भरवनाथ वरई संघाला धक्का क्रमांक 2. आणखीन एका फलंदाजाची प्रचंड क्रेज आहे, ती मात्र बंटीची. बंटी आता संदेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. स्कोर मात्र चांगला आहे पण विकेट मात्र क्षितिजची इथून गमावली ती जय भैरवनाथ वरईने. आणि राहुल आपल्या गोलंदाजीने खरं तर टप्पा त्याने इतका चांगला राखला की यॉर्कर स्पॉट वरती चेंडू टाकून दांडी गुल केली ती मात्र क्षितिजची. संदेश ठाकरे आलाय. आणखीन एक फलंदाज पंचांनी इथून वाईट घोषित केला. आणखी एक एक्स्ट्राची धाव. राहुल खरं तर एक्स्ट्राच्या धावा इथून खर्च करतोय. चेंडू त्याचे चांगले आहेत, फक्त दिशा त्याला राखावी लागेल. आणि स्कोर झालाय तो मात्र 28 या धावसंख्येवरती. 2 विकेट 28 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती. राहुलने एकच बॉल पूर्ण केलाय. दुसरा बॉल. चांगला चेंडू. विकेट किपर क्लोज टू द स्टंप आहेत. प्रेशर अंडर प्रेशर ठेवण्याचा प्रयत्न आहे तो फलंदाजांना. संदेश देखील मैदानावरती गेल्या खरं तर आक्रमण करण्याचा रवैया संदेशने स्वीकारला होता. मग स्पिन गोलंदाज आहे, थोडा चकमा देण्याचा प्रयत्न करतो तो फलंदाजांना. फुल टॉस. संदेशच्या बॅटमधून सुसाट वेगाने खणखणीत चौकार. नागेशच्या बॅटवर चेंडू तेवढासा आला नाही. ऑन साइडला फटका खेळलाय. शॉट मिड विकेट कडे. इथून एक सिंगल धाव मिळेल आणि एका धाब्याने 5 चेंडू इथून समाप्त झाले. स्कोर येतो जय भैरवनाथ वरई संघाचा 34 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या त्या मात्र 9. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र 17 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र 5 चेंडूमध्ये 8. खरं तर थोडा कमी धावसंख्येचं षटक इथे आलं. पुन्हा एकदा कमबॅक केलं सानिया इलेव्हन बारणे संघाने, पण जास्त टाइम आपण घेऊ नका, ही वारंवार सूचना आम्ही तुम्हाला करतोय. स्कोर आहे 34. लास्ट बॉलची फेक संदेशच्या बॅटमधून आला. चेतनचा आता चेंडू आहे, सहज त्याने कॅरी केला. षटक क्रमांक 3 पूर्ण झालं. 3 ओव्हरमध्ये स्कोर आहे धावा फलकावरती. धावा आहेत त्या मात्र 35. 2 विकेट 35 धावा टीमची टोटल. आणि इथून नागेश आणि संदेशच्या बॅटिंगचा तडाखा कसा असेल. सानिया इलेव्हन बारणे संघ 3 ओव्हरमध्ये 2 गोलंदाजांनी 9 धावा दिल्यात. एका गोलंदाजाने 17 धावा दिल्यात. इथून आता उरलेल्या 2 षटकामध्ये गोलंदाजांचा इम्पॅक्ट कसा राहील, स्कोर किती थांबवतील हे आपल्याला बघायचं. यानंतर होणारा सामना असणार आहे या मॅच मध्ये जिंकणारा संघ आणि कालच्या मॅच मध्ये खरं तर जो डेली वनचा सामना होता आंथ्राडवर्डी टीमच्या विरोधात 3 ओव्हर आणि 35 धावा. 3 षटके 35 धावा ऑन बोर्ड आहेत. इथून मात्र सानिया इलेव्हन बारणे संघाच्या गोलंदाजांना थोडा वेगळा
ट्राय करावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील. कारण आतापर्यंत क्षितिज आउट झाला, रोहन आउट झालाय. 3 षटकांना खरं तर बराचसा वेळ इथून खर्च झाला. राहुलचं षटक संपता अवधी मात्र गेला, त्यामुळे इथून जास्त वेळ घेऊ नका. 3 षटकांना जवळपास 19 मिनिटांचा अवधी या ठिकाणी गेलेला आहे, त्यामुळे जास्त वेळ आपण घेऊ नका. 3 ओव्हर आणि 35 धावा, कमीत कमी 5 वेळा मी अनाउन्समेंट केली की 3 ओव्हरमध्ये 35 धावा फलकावरती झालेल्या आहेत. वारंवार टाइम आपण घेऊ नका, ही देखील तुम्हाला मी सूचना करतोय. आणि 3 ओव्हर खरं तर 19 मिनिटं आपण खर्च केलेली आहेत, त्यामुळे लगेच आपल्या फिल्डिंग पोझिशनमध्ये आपण पोहोचा आणि मॅचला इथून सुरुवात करा. 5-5 ओव्हरच्या मॅचेसला जर आपल्याला तास दीड तास जर खर्च होत राहिला तर मात्र आपली स्पर्धा 14 मॅचेसची व्हायला कदाचित उद्याची संध्याकाळ आपल्याला इथे होईल. नरेश दादा मिनमिने यांचा वाढदिवस आज. खरं तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दादांच्या वाढदिवसाचा शुभेच्छांचा बॅनर सध्या तुम्हाला झळकताना दिसतोय. खरं तर दादांचं जे तेजस्वी रूप आहे ते मात्र तुम्हाला बॅनरवरती झलकताना दिसेल. चौथं षटक इथून सुरू होतं. सानिया 11 बारणे संघ पुन्हा एकदा शुभम ढोले बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल आणि समोर येतो माझा फलंदाज जय भरवनाथ वरेकरांच्या. भरपूर अपेक्षा ज्या बॅटरवरती नेहमी असतात तो बंटी अर्थात संदेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आणि शुभम ढोले इथून मात्र बॉलिंगला करतोय सुरुवात. खरं तर फिल्डिंग लावायला जास्त वेळ घेऊ नका. 20 मिनिटं आता होऊन गेलेले 3 षटकांना, त्यामुळे इथून आपण जर अशाच पद्धतीने पुढे जात राहिलात तर आम्हाला कडक नियमावलीनुसार पेनल्टी तुम्हाला द्यावी लागेल. खरं तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, ही विनंती आम्ही तुम्हाला आधीच करतो. आणि वाह, फिल्डिंग करणाऱ्या टीमचा जल्लोष. संदेश ठाकरे इथून आउट. मोठा धक्का, संदेशला परतावा लागेल. तिसरा झटका तो जय भरवनाथ वरई संघाला. चला नवीन बॅटर लगेच मैदानावरती एंटर व्हा. आता कुठली मिस्टेक केली नाही शुभम ढोलेने आणि झटका मोठा आहे, कारण जय भरवनाथ वरई संघाचा हा डिटर बॅटर इथून परततोय तंबूच्या दिशेने. समीर, शुभम ढोले विकेट घेतली. खरं तर समीर मैदानावरती एंटर झाला आणि स्कोर येतो मात्र 35 धावा फलकावरती. धावा संख्या थांबलेली आहे. चौथ्या षटकाला शुभारंभ झालेला आहे आणि विकेट खात्यात आली ती शुभम ढोलेच्या, अर्थात सानिया 11 बारणे टीमच्या खात्यात विकेट. पण आपण अधिकचा वेळ का खर्च करता सानिया 11 बारणे संघ. एक चेंडू संपलाय, राईट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि आपण फिल्डिंगसाठी इतका वेळ घेऊ नका. मॅचचा मोमेंटम तोडू नका, कारण आज 14 मॅचेस आम्हाला आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायचे आहेत. 5-4-3 षटकांच्या मॅचेस आपल्या फर्स्ट सेकंड थर्ड राऊंडमध्ये इथून आपण खेळवतोय, त्यामुळे वेळ अधिकचा जातोय. ही सानिया 11 बारणे संघाला पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय. खरं तर पंचांनी त्याकडे आता लक्ष द्या की चौथं षटक इथे सुरू झालं आणि 21 मिनिटे इथून मात्र खर्च केली ती सानिया 11 बारणे संघाने. समोर होता चेंडू, गोलंदाज घसरलेत, समोर खेळाडू आले, लॉंग ऑन वरून बॉल इथून फेक होईल. एकच धाव. शुभम ढोले पूर्णपणे या ओव्हरमध्ये आपल्या गोलंदाजीची धमक दाखवत असताना जय भरवनाथ वरई संघाला इथे कंट्रोल करत असताना खरं तर आपण बघू शकाल नागेश आता स्ट्राईक वरती आहे. एका धाव्याने स्कोर पुढे गेलाय. 3 ओव्हरमध्ये 35 होत्या, 1+ झाली आणि 36 ऑन बोर्ड आहेत आणि शुभम ढोलेच्या विरोधात बॅटिंग करेल नागेश. नागेशचा फटका पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे, टार्गेट हातात चेंडू, पुन्हा एकदा एकेरी धावेचा प्रयत्न. सिंगलने सध्या डाव पुढे चाललाय. जे मोठे फटके होते पहिल्या 3 ओव्हरमध्ये ते थोडे थांबवले शुभम ढोलेने. पॉवर प्लेचा हा गोलंदाज दुसरा स्पेल आपला घेऊन आला आणि दुसऱ्या स्पेलमध्ये मात्र आणखीन बारदार बॉलिंग त्याची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि स्कोर आहे तो 2 धाव्यांनी वाढत असताना 37 धावा. फटका उंच हवेत, ताकद भरपूर होती या फटक्यावर, खेचलाय तो षटकार.
वरती आहे ते शुभम ढोलेचा फटका भारी आहे. घुटना टेक तमाशा देख खेचलाय आणखीन एक उत्तुंग असा षटकार. बॅक टू बॅक षटकार. फटका या ठिकाणी समीरचा. कव्हर इथून चेंडू फेक करत असताना 1 रनने चौथ्या षटकाचा खेळातून समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर झालाय जय भरवनाथ वरळी संघाचा 50वा धावा फलकावरती आहेत आणि 4 ओव्हर्स मध्ये जवळपास अवधी घेतलाय तो मात्र 24 मिनिटे इथून खर्च झाली. आणि यस यस लवकर फिल्डिंग आपण लावून घ्या. 4 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर तुम्हाला ठेवायचे. सानिया 11 बारणे याची नोंद घ्या. सानिया 11 बारणे संघ 4च खेळाडू तुम्हाला आता सर्कलच्या बाहेर ठेवायचंय कारण वेळ आपण जास्त खर्च केला. रुपेश झुळे यांचं आगमन या ठिकाणी होतंय. सावळे संघाचा मिशेल जॉन्सन म्हणजे रुपेश झुळे आणि त्यांचं आगमन. आदरणीय दगडू मोडक साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. दगडू मोडक साहेब आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. 4 ओव्हर स्कोर येतो मात्र 50 धावा. 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर अधिकचा वेळ आपण खर्च करता त्या कारणास्तव आज कडक नियमावली सर्व संघांना इथून मात्र त्या नियमावलीचा खरं तर आयोजकांच्या वतीने अंमलबजावणी करत असताना आज इथून समीर लास्ट ओव्हरमध्ये तोच अटॅकिंग मोड ठेवत बॅटिंग करण्याचा प्रयत्न करणार. पण व्हाईट बॉल ने सुरुवात 51 धावा फलकावरती दिसत असताना जय भरवनाथ वरळी संघाने एक चांगल्या धावसंख्येकडे संघाची वाटचाल आणि समीरची तडाख्याबंद बॅटिंग. नागेशची 7 स्कोर येतो 51. चेंडूचा पाठला करत होता फलंदाज. पुन्हा बाहेर चेंडू हाताला आउटसाइड द ऑफ स्टंप. बॅक टू बॅक एक्स्ट्राच्या धावा इथून खर्च करतो गोलंदाज सुजल. 52 धावा फलकावरती आहेत. जिथे धावा थांबवायच्या तिथे सुजल 2 एक्स्ट्राच्या धावा खर्च करतोय. आता नागेश थोडंसं सल्ला मसलत करत असताना समीरच्या सोबत कारण त्याला माहिती आहे की चेंडू जरी बाहेर निघत असले तरी एखादा चेंडू जर तुझ्या रडार मध्ये आला तर पाठला करून त्या चेंडूवरती चांगला फटका तू खेळू शकतो. कानमंत्र दिलाय सुजलचा. हा चेंडू आतमध्ये आणलाय यावेळेस फसवलंय ते मात्र फलंदाज समीरला. डॉट बॉल स्कोर येतो मात्र 52. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. 3 विकेट आउट झाल्या. स्कोर मात्र 52 वरती. आणि आता सुजल पुन्हा एकदा आपल्या फॉर्म मध्ये येत असताना चांगला बॉल अपील होते मैदानाच्या आत पण डॉट बॉल. 2 चेंडू मध्ये खरं तर फलंदाजाचा रिदम तोडला तो मात्र सुजलने. 2 वाईट खर्च केले पण 2 डॉट बॉल त्याने काढले. ही खरं तर सुजलच्या गोलंदाजी खासियत आहे. आणि आता 52 धावसंख्येवरून थोडा थांबा दिलाय, थोडा पॉज दिलाय धावसंख्येला. आणि समीर थोडा विचार करत असेल की सुजल वरती आता ओव्हर स्टेप आउट करावं की अटॅक करावा. सुजलचा चेंडू खराब चेंडूची फेक. 53 धावा 3 विकेट. यस फलंदाजांना ते रिक्वेस्ट आहे की आपण वारंवार प्रत्येक चेंडूवरती चर्चा करू नका. हा इतका वेळ आपल्याकडे नाहीये. गोलंदाजालाही रिक्वेस्ट आहे की आपण लगेच सातत्याने जे षटक तुम्ही सुरू केलंय त्यावरती लगातार चेंडू आपण फेका. सुजलचा हा चेंडू धावेचा प्रयत्न. रनआउटची चान्स आणि बॅटर समीर इथून बाद. नवीन फलंदाजी एंट्री होईल. चौथा गडी इथून रनआउटच्या स्वरूपात. समीर बॅक टू द डगआउट.
आटपत असताना जय भरवनाथ वरईचा स्कोर झालाय तो मात्र 56 आणि 57 धावांचं लक्ष इथून देण्यात आलंय ते सानिया 11 बारणे संघाला. तुमच्यासाठी देखील समान आहे. 7:23 झालेल्या 2 मिनिटात 7:25 ला हे सत्र सुरू होईल याची नोंद घ्या. ओपनिंग बॅटरने चेंडूची चेकिंग इथून करा. स्टेजच्या समोरून तुम्हाला चेंडू चेक करायचा आणि 57 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये राहणार आहे. जय भरवनाथ वरईने चांगली बॅटिंग केली. समीर, नागेश, क्षितिज जबरदस्त या त्रिमूर्तीने बॅटिंग करत स्कोर उभारला तो टोटल 56. 7:23 झालेत. 7:25 ला इनिंग सुरू होईल याची दोनही संघांनी नोंद घ्या. सलामीच्या बॅटरीतून तयार करा. आधी त्यांना पाणी पिऊ द्या, त्यानंतर बाकीच्या उर्वरित खेळाडूंनी पाणी प्या. हरिश्चंद्र जाधव साहेबांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं. या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर नितेश तरे यांचं आगमन या ठिकाणी होतं. नितेश दादा आपलं सहर्ष स्वागत. शेवटची रजनी आणि आज नितेश तरे यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची राहणार आहे, कारण आज बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज या 3 पारितोषिकांसाठी पहिल्या 3 राऊंडचं काउंटिंग इथे केलं जाणार आणि त्या काउंटिंगच्या जोरावरती तुम्हाला ही 3 पारितोषिके दिली जाणार. आणि आणखी 2 नवीन पारितोषिक आहेत की जे 2 यंग टॅलेंटेड नवोदित गोलंदाज आणि फलंदाज असतील. ही 2 विशेष पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिले जातील. डावाची इथून सुरुवात होईल. 7:25 झालेली आहेत. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत आणि जय भरवनाथ वरई संघ आपल्या गोलंदाजीला इथून पहिला बॉलर सज्ज होईल. 57 धावा पाहिजेत येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. अंथरडवर्डी संघ देखील या ठिकाणी उपस्थित होतं. यानंतर या मॅच मध्ये जिंकणारा संघ अंथरडवर्डी टीमच्या विरोधात सेकंड राऊंडची मॅच खेळेल ग्रुप ए ची. 7:25 झालेली आहेत. बघा इथून 25 मिनिटात करता पहिल्या 4 ओव्हर 20 मिनिटात झाल्या पाहिजेत. पाण्याचा बेग जर 2 ते 3 मिनिटाचा पकडला तर 23 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या 4 षटकांचा वेळ झाला पाहिजे. 1 मिनिट जरी जास्त झाला तरी तुम्हाला 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील याची नोंद घ्या. खरं तर 4 खेळाडू म्हणजे एका खेळाडूचं नुकसान हे फिल्डिंग करणाऱ्या टीमला भोगावं लागेल आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होऊ शकतो याची नोंद घ्या. नवीन बॅटरने लगेच त्या खेळाडू कक्षातून खाली उतरूनच थांबा, जेणेकरून तुम्हाला मैदानावर जाण्यासाठी जास्तीचा वेळ लागणार नाही. 57 टू विन फ्रॉम 30 बॉल. गेम इज ऑन. 7:26 या मॅचला इथून होतीये सुरुवात. पहिला बॉल समोर ड्राईव्ह केलाय. कव्हरला तोडत चेंडू निघाला. एक्स्ट्रा कव्हर वरून खेळाडू आला. तोपर्यंत पहिला दाव्याचा श्री गणेशा सानिया 11 बारणे संघाचा. क्षितिज त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. आधी बॅटिंग त्याने केली, 3 चौकार त्याने खेचले. त्यानंतर फिल्डिंग मध्ये देखील आपली जबाबदारी स्वीकारून तो मात्र इथून चांगली दमदार फिल्डिंग करतोय. आणि आता चेतन आणि चेतनच्या साथीला सलामीच्या भूमिकेत आहे प्रमोदने 1 धाव इथून ओपन केली. चेतन लेफ्ट हँड बॅटर आहे. मोठे षटकार चेतनच्या बॅटमधून मी डेच्या स्पर्धेमध्ये पाहिलेत. त्यामुळे आता रणनीती बनवावी लागेल जय भरवनाथ वरईला, कारण लेफ्ट हँड बॅटर आहे. जसा भारतीय संघाचा युवराज सिंग षटकार खेळायचा अगदी तेवढीच उंची आणि तशीच ताकद असलेला बॅटर म्हणजे सानिया 11 बारणे संघाचा चेतन. आणि चेतनच्या विरोधात फिल्डिंग सेट झालेली आणि संदेश ठाकरे इथून मार्गस्थ होतोय. ओव्हर नंबर 1 चा P1 चा हा दुसरा बॉल. चेतनने इथून समोर ड्राईव्ह केला. खेळाडू आलेत, वेगवान धावले दोन्ही फलंदाज. 2 धावा 2 चेंडू.
पहिली पॉवर प्लेची ओव्हर 57 धावांचा पाठलाग. क्रिकेट अगदी क्रिकेट या नावाचा अर्थ देखील असाच की काठीसह पाठलाग आणि तो पाठलाग सुरू झाला. 2 चेंडूवरती धावा आहेत त्या मात्र 2. फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस केला जातो कारण एक राईट हँड बॅटर एक लेफ्ट हँड बॅटर आहे. चेसिंग करतोय सानिया इलेव्हन बार्ने संघ आणि थोडे डोकेदुखी ठरतोय कारण फिल्डिंग मध्ये सातत्याने चेंजेस करावा लागतोय वरई संघाला. शरीरावरती आहे अपील जोरदार. रन 1 मिळेल. 3 बॉल 3 धावा. 57 इथून चेस करा. लेग बायची ही धाव टीमच्या खात्यात जाईल आणि 3 बॉल 3 धावा इथून करायच्या. 27 चेंडू मध्ये अजूनही 54 धावा म्हणजे 12चा रिक्वायर्ड रन रेट. 12चा रिक्वायर्ड रन रेट गाठण्यासाठी प्रत्येक ओव्हर मध्ये 2 षटकार. 4 चेंडू डॉट जरी खेळले तरी सामना सहजपणे जिंकता येईल. पण हे आपल्याला बोलायला सोपं आहे करायला थोडं कठीण आहे. चेतनच्या बॅटमधून फटका मागे खेचण्याचा प्रयत्न झाला. खेळाडू पोहोचलाय. एकच धावेवरती थांबावं लागेल. 4 बॉल 4 सिंगल. संदेश ठाकरे अर्थात बंटीचं षटक जय भैरवनाथ वरई संघासाठी हा नेहमीच स्पेशल ऑलराऊंडर राहिला आहे ज्याने बॅटिंग करतानाही बऱ्याचशा स्पर्धामध्ये आपल्या संघाला मॅचेस जिंकून दिल्यात आणि बॉलिंग मध्ये देखील 2 ओव्हरचा स्पेल आपल्या संघासाठी हाताळलाय 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. तो संदेश ठाकरे इथून चांगली दमदार बॉलिंग करतोय. एकही बाउंड्री आतापर्यंत आलेली नाहीये. 4 चेंडू मध्ये स्कोर आहे. धावा मात्र 4. 5वा चेंडू संदेशचा डॉट बॉलची फेक झाली आणि 3च मिनिटांमध्ये संदेशने 5 चेंडू इथे टाकलेत. ही खरं तर खासियत आहे चांगल्या खेळाडूची चांगल्या बॉलरची. 5 चेंडू 4 धावा 3 मिनिटाचा अवधी इथून मात्र खर्च झाला आणि स्कोर येतो 4. लास्ट बॉल आहे. कव्हर मध्ये चेंडू रनआउटची संधी आहे. 1 रन षटक संपलं. धावा झाल्यात 5. 24 चेंडू रन्स करायचे ती मॅच जिंकण्यासाठी. 52 धावा. 3 मिनिटात मात्र हे षटक समाप्त झालं. ही खरं तर टाइम मॅनेज करणारी टीम आहे जय भैरवनाथ वरई आणि लगेच फिल्डिंग साठी ते सज्ज होती. त्यांना माहिती आहे की जर आपण 20 मिनिटांमध्ये जर 4 ओव्हर पूर्ण केला नाही तर आपल्याला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 9:26 ला इनिंग सुरू झाली. 9:29 ला पहिलं षटक संपलं आणि स्कोर आहे तो पहिल्या ओव्हर मध्ये धावा आहेत त्या 5. प्रमोद आणि चेतनला बघावं लागेल. अजूनही 9 खेळाडू पवेलियन मध्ये बसलेत आणि इथून आपल्या संघाला एक फिक्स टार्गेट आहे की 24 चेंडू आणि आता धावा पाहिजे त्या 52. म्हणजे एका बाजूने एकाला अटॅक दुसऱ्याला संयम करावाच लागेल किंवा दोन्ही बाजूने अटॅक कारण आक्रमणाशिवाय समोरच्या टीमला चुका करायला भाग पाडावा लागेल. फिल्डिंग वरती प्रेशर अंडर प्रेशर फिल्डरला देखील ठेवावा लागेल तरच तुम्हाला हा स्कोर. कारण जेव्हा विराट कोहली धावा चेस करण्यासाठी उतरतो ना विराट कोहली बघा सुरुवातीला सिंगल डबलने विपक्षी टीमच्या खेळाडूंना खरं अक्षरशः धावून दमवतो आणि त्यानंतर जेव्हा तो सेट होतो तेव्हा मात्र षटकार चौकारांची खेळी आपल्याला विराट कोहलीची बघायला मिळते. आणि आता विराट कोहली सारखी इनिंग चेतन खेळणार की प्रबोध खेळणार संघाला विजय कोण मिळवून देणार हे येणारा काळ ठरवेल. पहिलाच बॉल वा स्टँड अँड डिलिव्हर. प्रमोदचा आला षटकार. गोलंदाजाची फिरकी फलंदाजाची गिरकी आलाय षटकार. स्कोर झाला या षटकाराने. धाव फलकावरती 11. डीजे अकरा धावा ऑन बोर्ड झालेले आहेत. प्रमोद इथून आता फ्लो मध्ये आलाय आणि क्षितिज वरती हा मोठा फटका चढवलाय षटकाराचा. पुन्हा एकदा प्रयत्न होता मागे चेंडू फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक थोडासा बॅलन्स गमावत होता पण एक धाव इथून कंप्लीट होईल आणि एका धावेने स्कोर. 2 चेंडू मध्ये 7 धावा अर्थात 12 धावा झाल्यात. अजूनही 45 धावांची गरज आहे येणाऱ्या 22 चेंडू मध्ये. 22 चेंडू 45 धावा. खरं तर इथून हा स्कोर अशा पद्धतीने कंटिन्यू ठेवावा लागेल कारण चेसिंग करतोय तो मात्र सानिया इलेव्हन बार्ने संघ. आणि टाइम मॅनेज बघा किती चांगल्या पद्धतीने केलं. 5 मिनिटं झालेली आहेत आतापर्यंत. सामन्यातील दुसऱ्या सत्राला सुरुवात होऊन आणि 1 ओव्हर आणि 2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालेला आहे. 22 चेंडू 45 धावसंख्येची गरज. फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस केला जातो. लेफ्ट हँड बॅटरसाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी राईट हँड बॅटरसाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी. क्षितिज आहे गोलंदाजी मार्क वरती वरई संघाचा आणखीन एक टॉप क्लास ऑलराऊंडर. चेतनच्या शरीरावरती चेंडू आहे. मागे एका धावेसाठी फक्त एका धावेसाठी फलंदाज धाव कंप्लीट करते. स्कोर एका धावेने लेग बायच्या स्वरूपात टीमच्या खात्यात ती धाव जाईल. धावसंख्या आहे ती मात्र 13. अजूनही 44 धावसंख्येची गरज आहे. 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
प्रत्येक बॉल मागे समीकरण बदलत आहे आणि स्कोर इथून पुढे चालला. एकही चेंडू डॉट आला नाही कारण तीनही बॉलवरती धावा आल्या त्या सानिया 11 बारणे संघाच्या. दोस्ती चषक 2025 ची ही शेवटची रजनी, शेवटच्या रजनी मधला हा D-Leagueचा सामना आणि फटका भारी अलॉंग द कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. खेळाडू आला वन हँड कलेक्शन, फेक आणि इथून फलंदाज 2 धावा कंप्लीट करताय. स्कोर 2 ने वाढेल. चांगली फिल्डिंग झाली, थ्रो यायला थोडा उशीर झाला आणि 2 धावांनी स्कोर इथून पुढे सरकलाय. तो मात्र सानिया 11 बारणे संघाचा. अजूनही 42 धावा संख्येची गरज आहे. 20 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. 20 चेंडू 42 धावा. चेंडू धावा माइंड मध्ये ठेवून फलंदाजांची बॅटिंग सुरू आहे. तर चेंडू आणि धावा माइंड मध्ये ठेवून गोलंदाज आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमची देखील स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये ते अवलंब करत असताना मॅच मध्ये दमखम दिसतोय कारण दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत संयमाने सुरुवात केली. एक षटकार आला प्रमोदचा, आणखी काही षटकार यायला पाहिजे टीमच्या खात्यात. दमदार फटका मिड विकेट करे एका टप्प्याने चेंडू पाठवला सीमा पार, खेचला चौकार तो प्रमोदने. डीजे खतरनाक बॅटिंग इथून साकारतोय. अजूनही 38 धावांची गरज आहे ती या मॅच मध्ये. 19 चेंडू आणि 38 धावा. 12चं रिक्वायर्ड रन रेट सध्या गरजेचं आहे. ते मात्र टीम सानिया 11 बारण्यासाठी. आणि काय कमालीची बॅटिंग करतो प्रमोद. संघाला विजय मिळवून देणार का, ही खेळी स्पेशल ठरतीये कारण बरेचसे ऑनलाईन व्ह्यूवर 351 व्ह्यूवर या मॅचचा आनंद घेत आहेत. सानिया 11 बारण्याचे त्याचबरोबर जय भरनाथ वरईचे सपोर्टर मैदानाच्या आतमध्ये देखील आहेत. आणि हवे चेंडू पकडली एक कॅच. झटका क्रमांक 1, षटक क्रमांक 2 पूर्ण. आठ मिनिटांमध्ये 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. अजूनही विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 3 ओव्हरमध्ये 38 धावांची. 19 धावा फलकावरती आहे सानिया 11 बारणे संघाच्या. आणि मैदानाच्या आतमध्ये सानिया 11 बारणे संघाचा खरंतर सर्व खेळाडूंचा अत्यंत आवडता खेळाडू म्हणजे मयूर अर्थात बारणे संघाचा ख्रिस गेल मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. डेच्या स्पर्धेमध्ये मयूरला 2 टुर्नामेंट मध्ये मी पाहिलं. ओपनिंगच्या भूमिकेत आला होता, ताबडतोब बॅटिंग त्याने पॉवर प्ले मध्ये केली होती. खरंतर या मॅच मध्ये सानिया 11 बारणे संघाने प्लॅन चेंज केला होता. मयूरला मागे ठेवलं. त्यांना माहिती आहे की स्कोर मोठा आहे, कदाचित एखाद्या ओव्हर पर्यंत सामना जर थोडं पारडं विपक्षी टीमचं जड झालं तर आपल्या टीमचा ख्रिस गेल मागे राहिला पाहिजे. आणि त्या कारणास्तव मयूर खरंतर 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. आणि इथून 18 बॉल आणि कंपल्सरी 38 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क मध्ये संदेश ठाकरे 3रं षटक घेऊन राऊंड द विकेट. पहिलाच बॉल उडवलाय चेंडू. चेतनच्या बॅटमधून आलाय सिक्सर. खतरनाक शॉट चेतनचा. तडाखा पाहायला मिळाला संदेश ठाकरेच्या गोलंदाजीवर. षटकार आला आणि आता 17 बॉल रन्स पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी 32 धावा. गेम इज ऑन. दोन्ही बाजूने आता सामन्यामध्ये रस्सी खेच व्हायला सुरुवात झाली. एका बाजूने चेतनने देखील फायरिंग केली तर दुसऱ्या बाजूने संदेश ठाकरे देखील आपल्या गोलंदाजीची झलक. खरं तर पहिली ओव्हर त्याने भारी टाकली होती. आता दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल होती, खाल्लाय षटकार. दुसरा बॉल उडवलाय चेतनच्या बॅट मधून. पकडलाय झेल. झटका मिळालाय. आणखीन एक मोठा झटका सानिया 11 बारणे संघाला. चेतन इथून बाद. फटका भारी होता. असं वाटलं की हा देखील उंचावरून जाईल पण उंची थोडी कमी होती. आणि कॅच ज्या पद्धतीने पकडली खेळाडूने, एक मोठी विकेट आली ती चेतनच्या स्वरूपात. आता 16 चेंडू मॅच मध्ये शिल्लक असणार. ही मॅच जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत ते मात्र 32. प्रत्येक पहिल्या बॉल पासून ही मॅच इथून सुरू झाली ना 12चं रिक्वायर्ड रन रेट आणि त्याच रन रेटने सानिया 11 बारणे संघ सध्या चाललाय. 12चा रिक्वायर्ड रन रेट इथून चेस करायचा कारण 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत ते मात्र 32. 5 षटकार जर खेळले ना 16 चेंडू मध्ये तर खरं तर 2 धावा केल्या की सामना फिनिश. बोलायला किती सोपं आहे. मलाही असं वाटतं की मी देखील उतरावं आणि चांगली बॅटिंग करावी. हनुमान धुमाळ यांच्याकडून मात्र आता जो फलंदाज उतरलाय प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॅटला ब्रश झालाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळाडू दूर आहेत. एकच धाव.
15 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे टीम सानिया 11 बारनेला. सूरज मैदानाच्या आतमध्ये उतरला, मयूर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही नवीन फलंदाज आहेत आणि सूरजच्या प्रत्येक षटकाराला हनुमान धुमाल यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 आणि लगातार 2 षटकाराला सूरजसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज हनुमान धुमाल यांच्याकडून. फुल टॉस, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, कॅच ड्रॉप, टोकला षटकार, नशिबाचा षटकार आहे. लक फॅक्टर इज ऑन. सानिया 11 बारणे संघ गेम मध्ये पुनरागमन करत असताना ही मिस्टेक आहे ती खेळाडूची जय भैरवनाथ वरईच्या, कारण हा षटकार नव्हे तरी विकेट ठरली असती. मोठी मिस्टेक झाली आणि सांगणार कोणाला, कारण आता खरं तर हा सामना क्रुशियल मोमेंटला आहे, जिथून मात्र परतीचा प्रवास जर फलंदाचा झाला असता तर जय भैरवनाथ वरईचं पारडं थोडं जड झालं असतं. पण इथून मात्र मिस्टेक केली आणि दुसरा जर षटकार आला तर मयूरसाठी देखील हनुमान धुमाल यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बक्षिसांची खैरात, धावांची बरसात. संदेश ठाकरे बॉलिंग मार्क वरती. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा हवेत खेळला, अपरकटचा प्रयत्न, मागे मागे गेला खेळाडू. जजमेंट चुकलं आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावांचा प्रयत्न, तिसरी देखील घेतली जाणार का? आणि इथून मिस्टेक झाली. गरज नव्हती, रिदम होता. 2 धावांनी फलंदाजीतून रनआउटच्या स्वरूपात बाद. सावध पावित्र्य घेणं गरजेचं होतं ते मात्र सूरजला. तेरा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 13 बॉल 23. चला जास्त वेळ घेऊ नका आपण. तेरा मिनिटं झालेली आहेत. तिसरं षटक अजून सुरू आहे. 26 ला सामना सुरू झाला आणि 39 झाले. 7:39 मिनिट्स. 13 मिनिटांमध्ये खरं तर हे षटक अजूनही प्रगती पथावरती आणि शेवटचा बॉल गोलंदाजी मार्क वरती असणारे संदेश ठाकरेचा. आज कडक नियमावली आहे, जर तुम्ही मिनिटाच्या आतमध्ये ओव्हर 20 मिनिटात 4 टाकल्या नाहीत तर एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. फटका भारी हवेत आहे. 2 खेळाडू चेंडू अडवण्यासाठी मागे पोहोचलेत आणि फेक इथून पोहोचणार का खेळाडू? 2 धावांनी स्कोर इथून उभा राहिलाय सानिया 11 बारणे संघाचा. 57चं चेसिंग असताना धावा फलकावरती धावा आहेत 36. 12 चेंडू इथून बाकी आणि विजयासाठी रन्स पाहिजेत कंपल्सरी 21. ड्रिंक्स ब्रेक इथून होतोय. 7:40 मिनिटं. 2-3 मिनिटात ड्रिंक्स ब्रेक आपण समाप्त करा. त्यानंतर आर्यन फुलावरे. हॅलो चेक. ड्रिंक्स ब्रेक इथून या ठिकाणी होतं. 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 21 धावांची. बारणे संघ आता विजयाची जबाबदारी आहे ती मयूर आणि त्याच्या साथीला पोहोचणारा फलंदाज निशांत. डीजे ऑपरेटर आपण कुठे असाल तर आपण डीजेच्या ठिकाणी यावं. आर्यन फुलावरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि बक्षीस दात्यांना विनंती आहे की तुमचा कॅश प्राइज एकदाच अनाऊन्स केलं जाईल याची आपण नोंद घ्या. 9 खेळाडू कक्षामध्ये पाहिजे. त्या व्यतिरिक्त कुठलाही पाठीराखा किंवा अतिरिक्त खेळाडू नको. या आयोजकांच्या कडक सूचना देखील मी सर्व संघापर्यंत पोहोचवतो, कारण आज आम्ही कुठल्याही संघाला कुठलीही नामी संधी देणार नाही. प्लीज प्रेक्षकांनी खेळाडू कक्ष सोडावा, पाठीराख्याने खेळाडू कक्ष सोडावा, कारण कालच्या रात्रीमध्ये आम्ही पाहिलं की प्रेक्षकांचा आवाज जास्त होता, खेळाडूंची शांतता होती आणि त्या कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये थोडा खेळाडूंना खरं तर वारंवार डिस्टर्ब केलं जात होतं. त्यामुळे प्लीज खेळाडू कक्षाच्या बाजूला आपण थांबू नका. मी पाठीराख्यांना विनंती करतोय की व्यासपीठावरती बरीचशी जागा आहे, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ होऊन या मॅचचा आनंद घ्या. 12 बॉल कंपल्सरी 21. इथून मात्र 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झालेला आहे. आता इथून पुन्हा एकदा
हे षटक 5 मिनिटात समाप्त झालं पाहिजे, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्या. 7:42 षटकाला इथून सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती जय भरवनाथ वरई संघाचा बॉलर इथून पोहोचलाय रितेश. आणि रितेश वरती खरं तर हे षटक नव्हे तर आपल्या गावाला आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये आणण्याची जबाबदारी आहे. कारण समोर सानिया 11 बारणे संघाचा ख्रिस गेल मयूर स्ट्राईक वरती आहे आणि मयूरच्या बॅटमधून निघणारे चौकार षटकार सानिया 11 बारणे संघाला एक सुटकेचा निश्वास देत आहेत. कारण सामना क्लोज एन्काउंटर होईल. 12 बॉल पाहिजे धावा 21. पहिला बॉल, पहिला चेंडू डॉट विकेट किपरच्या हातामध्ये. आता राहिले चेंडू 11, धावा पाहिजेत 21. विकेट हॅट्रिक जर कमावली या गोलंदाजाने तर अक्षय मालुसरे यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज या गोलंदाजाला दिले जाईल. पण कॅश प्राइज पेक्षा सामना महत्वाचा, आपल्या गावाला जिंकून देणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी मयूरचे प्रयत्न आहे, गोलंदाज रितेशचे देखील प्रयत्न आहेत. समोर होता चेंडू, व्हाईट बॉलची फेक झाली, बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न झाला. सामना आता 11 बॉल 20 आहे. म्हणजे जर एखादा षटकार चौकार येणाऱ्या 2 बॉलवरती आला तर सानिया बारणे संघ पुन्हा एकदा वरचं ठरेल या मॅच मध्ये. कारण जय भरवनाथ वरई संघ अजूनपर्यंत देखील सामना वन साइड आतापर्यंत कोणाच्याही खात्यात गेलेला नाहीये आणि मॅच खरं तर 2 तुल्यबल संघामधील आहे, त्यामुळे टफ फाईट रफ टफ मॅच होणार हे मात्र खरं. वेगवान चेंडू रितेशचा. मयूर ताकदीचा वापर करतोय पण टप्पा पाहत नाहीये, दिशा पाहत नाही आणि त्या कारणास्तव 2 डॉट बॉल तो खेळलाय. आता 10 बॉल मध्ये धावा पाहिजे त्या 20. 10 चेंडू कंपल्सरी 20 धावांची चेसिंग राहिली आहे आणि सानिया 11 बारणे संघ मयूर वरती निर्भर आहे आणि मयूर सध्या डॉट बॉल खेळतोय. चिंतेची गोष्ट आहे, थोडी टेन्शन वाली परिस्थिती आहे. म्हणजे या परिस्थितीमधून बाहेर यावं लागेल आणि विजयाचा डंका वाजवायचा तर ठोकावा लागेल गोलंदाजाला अर्थात चेंडूला. आणि फटका, झटका, विकेट आली आहे सानिया 11 बारण्याची. फलंदाज मयूर इथून बाद होतोय. आता सामना पोहोचलाय 9 चेंडू आणि कंपल्सरी धावा पाहिजेत 20. अजूनही मॅच दोन्हीकडे 50-50 आणि 50-50 मध्ये बाजी मारणार कोण? मयूर आउट झालाय. खरं तर थोडी रिस्क घ्यावी लागणार होती कारण 2 डॉट बॉल आले होते, प्रेशर वाढत होतं, रिक्वायर्ड रन रेट वाढत होता आणि अंडर प्रेशर फटका खेळला आणि झटका मिळाला आणि त्यानंतर नवीन बॅट्समन चाललाय मैदानाच्या आतमध्ये, तो मात्र दीपेश. 9 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत. ती मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी 20. यानंतर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्यांच्या विरोधात आंथरडवडी संघाचा यानंतर 4 ओव्हरचा सेकंड राऊंडचा सामना असेल. तर आंथरडवडी संघाने देखील आपल्या प्लेइंग 11ला रेडी करावा आणि स्टेजच्या समोर प्लेइंग 11 घेऊन आपण देखील रिपोर्टिंग करा. मॅच अगदी क्रुशियल मोमेंटला आहे, जिथून कधी सामना जय भरवनाथ वरईकडे जातो तर कधी सामना सानिया 11 बारण्याकडे जातो आणि शेवटची रजनी आज मात्र बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये भिडताना दिसतील आणि खतरनाक मॅच सध्या सुरू आहे. वरे वर्सेस बारणे. मागे 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 फटका, मोठा गॅप आहे, गॅप शॉट सिलेक्शन, बॅटला ब्रश झालाय, चेंडू चाललाय सीमा पार, सामना चाललाय 8 बॉल, रन्स पाहिजे त्या मात्र 16. इथून मात्र विजयाचा धुरळा कोण उडवणार, कोण बाजी मारणार? पवेलियन मध्ये भरपूर टेन्शन आहे की आणखी 1-2 चौकार येऊ दे, सामना आमच्या खात्यात येऊ दे. तर दुसरीकडे जय भैरवनाथ वरईचे देखील पाठीराखे अक्षय मालुसरे असतील, शुभम मालुसरे असतील, ते देखील म्हणतात की 1-2 डॉट बॉल येऊ दे ना, आमच्या संघाची देखील पकड या मॅच वरती येऊ दे. व्हॉलेंटियर चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतात. आमचे व्हॉलेंटियर सावळे हेदवलीचे व्हॉलेंटियर म्हटल्यानंतर रात्री चेंडू कुठेही जाऊ दे अगदी 1-2 मिनिटाच्या आतमध्ये शोधून आणतील. ही खरं तर सावळे हेदवलीकरांची रातो के कातील व्हॉलेंटियर आहेत आमचे, रात्री मात्र त्यांची कामगिरी. अंजब स्वर्गीय भास्करीला अंजब संघाचे व्हॉलेंटियर डाव्या बाजूला, उजव्या बाजूला दुर्वा 11 सावळे संघाचे व्हॉलेंटियर. धमाका आज आमच्या व्हॉलेंटियरचा. 8 बॉल पाहिजे, धावा 16. समोर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा निर्णय आला, नो बॉल. फलंदाजाला फ्री हिटची चान्स आता दिली. 8 चेंडू आणि आता धावा पाहिजेत 15. आता रोमांच भरला या मॅच मध्ये. थ्रिलिंग परफॉर्मन्स. जणू काही कालचा सामना आम्ही जसा लाईव्ह पाहत होतो भारत वर्सेस न्यूझीलंड, असं वाटत होतं की सामना न्यूझीलंड संघ आपल्या बाजूने खेचणार की काय, कारण तसे चेंडू देखील होत्या, धावा देखील होत्या, पण विकेट देखील सेफ होत्या. त्या कारणास्तव भारतीय संघाने अगदी दिमाखात विजय साकारला आणि चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव कोरलं, ते मात्र तब्बल 12 वर्षांनी. ज्या पाकिस्तानने भारतीय संघाला पराभूत केलं त्याच पाकिस्तानने आयोजित केलेल्या ट्रॉफीमध्ये विजय साकारला. फटका हवेत आहे, ताकद भरपूर आहे आणि फ्री हिट वरती
खेचलाय तो षटकार. पॉवर ऑफ सानिया इलेव्हन बारणे. थँक्यू डीजे. 57 धावांची गरज असताना हा षटकार इथून आलाय आणि आता विजयासाठी रन्स पाहिजेत ते मात्र 9. गोलंदाज सय्यार. पुन्हा उडवलाय. ओढा शॉट. उत्तुंगाचा षटकार. आसमानी टोला आणि या षटकाराने स्कोर पोहोचलाय. धावा संख्येवरती 54 धावा. 500 रुपयाचा कॅश प्राइज 10 जणांच्या हातात, म्हणजे 10 जणांकडून 500 500 5000 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूसाठी. राम मुने यांच्याकडून बघा, ज्यांनी ज्यांनी बक्षीस लावलंय मी त्यांना विनंती करेल की आपण जे काही तुमचं कॅश प्राइज असेल ते माझ्याकडे जमा करा. कारण खेळाडू जेव्हा पारितोषिकाचे अनाऊन्समेंट होणार खरं तर त्या अपेक्षेने इनिंग संपल्यानंतर आमच्याकडे डिमांड करतात. सो ही महत्त्वाची अनाऊन्समेंट मी करतोय. कोणाही वाईट वाटून घेऊ नका, पण ही वास्तव मी तुमच्या समोर मांडतोय. विजयासाठी 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. बघा बरोबर खरं तर 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर समाप्त झाल्या. अदरवाईज 3 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक होता, म्हणजे 26 23 49 झाले. 7 वाजून 49 मिनिटं. आता जर उशीर केला तर कदाचित तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल, याची नोंद घ्या. शेवटची ओव्हर आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी 3 धावा वाचवल्या होत्या. आता इथून 3 धावा वाचवणार का, तो मात्र जय भरवनाथ वरई संघाचा गोलंदाज निशांतने जी बॅटिंग केली. खरं तर मागे मागे एका धावेचा, इथून मात्र 3 धावांची गरज आहे. अजूनही धावांचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट झाल्यात. एका धावेची अजूनही गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. विजयाचा जल्लोष जरूर आहे. वाईट देखील आहे, म्हणजे जिंकलाय तो मात्र सानिया इलेव्हन बारणे संघ. या टीमचं अभिनंदन आपण करूया. सानिया इलेव्हन बारणे संघ इथून जिंकलाय आणि विजयाचा हिरो ठरलाय. बघ प्रेक्षक आनंदाने धावत आलाय आणि सुजलने का बॅटिंग केली, षटकारांच्या खेळीने मात्र संघाला विजय साकारून दिला. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी आपण या ठिकाणी देऊया आणि मी आमंत्रित करेल खरं तर खेळाडू सूरजला. थँक्यू. डीजे थांबा.